धमाल। आज सुट्टीचा दिवस, रविवारचा दिवस, लंडनला मी थांबून ऑक्सफोर्ड स्ट्रीटला फिरतोय। नेहमी या रस्त्यावरती मंडईतल्या गणपती एवढी पुण्याच्या गर्दी असते, आज ही गर्दी थोडीशी कमी आहे। त्याचं कारण आज वर्ल्ड कप फुटबॉलची मॅच आहे। सगळे रस्ते हे रहदारीसाठी बंद करून टाकलेले आहेत आणि जरा दंगा बघा इथं काय चालू आहे। आज इकडे ट्रॅफिक लाईट साठी थांबायची गरज नाही। हा लंडनचा ऑक्सफोर्ड स्ट्रीट आहे मित्रांनो, आणि 1983 साली मी इथं पहिल्यांदा आलेलो होतो क्रिकेट खेळण्याच्या निमित्ताने लंडनला। आणि या स्ट्रीट वरती एवढ्या करता यायला आवडतं की रहदारीच नुसतं नाही तर खरेदीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे। हा संपूर्ण ऑक्सफोर्ड स्ट्रीट आहे। रानडे रोड म्हणा मुंबईचा, पुण्याचा लक्ष्मी रोड म्हणा, बेकन जिमखाना म्हणा, तसा हा परिसर आहे। आज इथं वाहनांना बंदी आहे, बस नाही, टॅक्सी नाही, प्रायव्हेट कार नाही, कारण आज रविवार आहे म्हणून बंद नाहीये। आज वर्ल्ड कप फुटबॉलची फायनल आहे आणि ती एन्जॉय करायला मी ऑक्सफोर्ड स्ट्रीटला आलोय। बिंदास फिरतोय, एकदम बिंदास। चला 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 फिरूया आपण। ऑक्सफोर्ड स्ट्रीट अशी जागा आहे की जगातले तमाम नामवंत ब्रँड्स हे तुम्हाला या एका रस्त्यावरती मिळतील, आणि हे सगळे ब्रँड्स या रस्त्यावरती जो विंडो डिस्प्ले करतात, बाप रे बाप, काय कल्पकता, काय कलाकारी, अफलातून। विविध प्रकारच्या जगभरातल्या खाण्याचे स्टॉल्स ऑक्सफोर्ड स्ट्रीटवर लागलेले मी पहिल्यांदाच बघतोय। त्यामुळे लोक जागतिक खाद्यपदार्थांचा आनंद घेत इथं फिरत आहेत। लंडनला मी होतो आणि एवढ्याच करता थांबलेलो होतो, लीड्स मला मी गेलो नाही कारण वर्ल्ड कप फुटबॉल फायनल मला स्पोर्ट्स बार मध्ये जाऊन बघायची होती। या इथं ऑक्सफोर्ड स्ट्रीट जवळच्या बॉन्ड स्पोर्ट्स बार मध्ये जाऊन मी फ्रेंच लोकांबरोबर आज वर्ल्ड कप फुटबॉलचा आनंद घेतलेला आहे। वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघितलेला आहे, त्यांच्याबरोबर नाचलेलो आहे, थोडीशी बियर सुद्धा प्यायलेली आहे। हा अनुभव नितांत सुखद होता, हा आयुष्यभर माझ्या सोबत राहील। सुनंदन लेले, झी 24 तास, लंडन।